नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मध्ये अपक्ष उमेदवार गणेश मधुकर साळवे यांचा प्रचार शेवटच्या दिवशी जोरात सुरू असून परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। साळवे यांनी आज संपूर्ण प्रभागातील घरोघरी भेट देऊन मतदारांशी संवाद साधला। नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या निराकरणासाठी सकारात्मक भूमिका घेतली जाईल असे त्यांनी आश्वासन दिले। यावेळी नागरिकांना रिक्षा असे आवाहन त्यांनी केले। साध्या घरातील मुलाला एक संधी द्यावी अशी नम्र विनंतीही त्यांनी मतदारांना केली। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रिक्षामधून प्रभागभर फिरवत साळवे यांचा प्रचार जोमात पार पडला। त्यांना स्थानिक तरुण व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले। मतदार बंधू आणि भगिनींनो, शहराच्या विकासासाठी नगर परिषद महत्वाची भूमिका बजावत असते। नमस्कार, सद्गुरू साईनाथ महाराज की जय। मी शिर्डीतील रहिवासी, माझं नाव गणेश मधुकर साळवे। मी वार्ड क्रमांक 10 ब ह्या वार्डमधून उमेदवार आहे। ज्यावेळेस जसे इलेक्शन लागले आणि मी ज्यावेळेस फेरी घेतली, लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यावेळेस माझ्या एरियातली उदाहरणार्थ गणेशवाडी, पूनमनगर, शताब्दीनगर, विठ्ठलवाडी हे जेवढे पण एरिया आहे त्या सर्व लोकांशी मी जी भेट घेतली समक्ष, ज्यावेळेस विठ्ठलनगरमध्ये मी भेट घेतल्यानंतर अक्षरशः काही माझ्या माता माऊली पावसाळ्यात जे पाणी साचले आणि या पावसामुळे ते लोकांच्या घरात नुकसानी झाल्या, त्यांची जे हाल झाली, त्याचे हे जे नगरसेवक निवडून दिले होते, हे इतके दिवस 9 वर्ष यांनी जी सत्ता हे केली आणि आता पण सत्ताचे हे करतात, यांनी काय केलं? ज्यावेळेस लोकांच्या घरात पाणी साचलं त्यावेळेस यांनी काय केलं? त्यावेळेस ह्या माता माऊली आणि माझ्या भाऊ बहिणींना माझी एकच विनंती आहे की युवा पिढीच्या हातात तुम्ही एकदा संधी द्या। मी या संधीचं नक्की सोनं करीन। तुम्ही एकदा एक संधी, एक बोट तुमच्या मुलाबाळांसाठी एकदा फक्त मी माझ्या प्रभागामधील सर्वांना आवाहन करतो की आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मला तुम्ही एक संधी द्या। माझा अनुक्रमांकिका 6, माझं नाव साळवे गणेश मधुकर, माझे चिन्ह ॲटो रिक्षा। मला तुम्ही एक संधी द्या। माझ्या माता बहिणींना एक विनंती आहे की मी युवा पिढीला तुम्ही एक संधी द्या। ॲटो रिक्षा